पावसाळ्यात कपडे लवकर कसे वाळवायचे? नमस्कार, मी वर्षा. पावसाळ्यात कपडे कितीही वेळ दोरीवर टांगून ठेवले तरी ते ओलेच राहतात का? कपड्यांना कुबट वास येतो, पुन्हा धुवावे लागतात आणि घरातही ओलसरपणा वाढतो का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी अशा सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे कपडे लवकर वाळतील, त्यांना दुर्गंधी येणार नाही, इस्त्री करणेही सोपे होईल आणि तुमचा वेळ, मेहनत व वीज या तिन्ही गोष्टींची बचत होईल. कपडे धुतल्यानंतर त्यामधील जास्तीत जास्त पाणी पूर्णपणे काढून टाकणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. वॉशिंग मशीनमध्ये स्पिन मोड पूर्ण होऊ द्या किंवा हाताने धुतले असतील तर कपडे व्यवस्थित पिळून घ्या. कपड्यांमध्ये जास्त पाणी राहिले तर ते कितीही वेळ टांगले तरी लवकर वाळत नाहीत. त्यामुळे सुरुवातीलाच योग्य प्रकारे पाणी काढले तर वाळवण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो. ही छोटी सवय पावसाळ्यात खूप उपयोगी ठरते. कपडे दोरीवर टांगताना एकमेकांना चिकटून राहणार नाहीत याची काळजी घ्या. प्रत्येक कपड्यांमध्ये थोडे अंतर ठेवल्यास चारही बाजूंनी हवा फिरते आणि ओलावा लवकर कमी होतो. जागा कमी असेल तरीही कपडे एकावर एक टाकण्याऐवजी 2 दोऱ्या वापरण्याचा प्रयत्न करा. हवेला योग्य जागा मिळाली की कपडे अधिक वेगाने वाळतात. त्यामुळे कुबट वास येण्याची शक्यताही कमी होते. घरात ज्या ठिकाणी सर्वाधिक हवा खेळती असते त्या ठिकाणी कपडे वाळत घाला. खिडकीजवळ, गॅलरीत किंवा जिथे नैसर्गिक वारा येतो अशा जागेचा वापर करा. सूर्यप्रकाश नसला तरी सतत हवा मिळण्यास कपडे चांगले वाळतात. बंद खोलीत कपडे टांगल्यास ओलावा वाढतो आणि कपडे जास्त वेळ ओले राहतात. त्यामुळे योग्य जागेची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. जर घरात टेबल फॅन किंवा सीलिंग फॅन असेल तर कपडे वाळत घातलेल्या दिशेने हवा मिळेल अशी व्यवस्था करा. सतत वाहणारी हवा कपड्यांमधील ओलावा लवकर कमी करते. विशेषतः पावसाळ्यात ही ट्रिक खूप प्रभावी ठरते. फॅनचा वापर केल्यामुळे कपडे कमी वेळात कोरडे होतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते वापरण्यास तयार असतात. कपडे धुताना आवश्यकतेपेक्षा जास्त डिटर्जंट वापरू नका. जास्त साबण कपड्यांमध्ये अडकून राहतो आणि धुतल्यानंतरही त्यामध्ये अतिरिक्त ओलावा टिकून राहतो. त्यामुळे कपडे वाळायला अधिक वेळ लागतो. योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरल्यास कपडे स्वच्छही होतात आणि ते लवकर वाळतात. यामुळे कपड्यांचा पोतही चांगला राहतो. जाड टॉवेल, ब्लँकेट किंवा जीन्ससारखे जाड कपडे हलक्या कपड्यांपासून वेगळे वाळत घाला. जाड कपड्यांना वाळण्यासाठी जास्त वेळ लागतो. ते हलक्या कपड्यांसोबत ठेवल्यास हवेला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सर्व कपडे उशिरा वाळतात. कपड्यांचे प्रकार वेगळे करून वाळत घातल्यास प्रत्येक कपडा योग्य वेगाने कोरडा होतो. शर्ट, टी-शर्ट आणि कुर्ते यांना हँगरवर टांगून वाळत घातल्यास त्यामध्ये हवा अधिक चांगली फिरते. त्यामुळे कपड्यांच्या घड्या कमी पडतात आणि वाळल्यानंतर इस्त्री करण्यासाठी कमी वेळ लागतो. हँगरवर टांगलेले कपडे सर्व बाजूंनी समान प्रमाणात वाळतात. विशेषतः ऑफिस किंवा शाळेचे कपडे यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त आहे. पावसाळ्यात घरात सतत ओलसरपणा जाणवत असेल तर खिडक्या पूर्ण बंद ठेवू नका. पाऊस थांबला की काही वेळ खिडक्या उघडून घरातील हवा बदलू द्या. ताजी हवा आल्याने घरातील आर्द्रता कमी होते. त्यामुळे कपडेही तुलनेने लवकर वाळतात. घरात ताजेपणा टिकून राहण्यासही याचा फायदा होतो. कपडे पूर्ण वाळले आहेत की नाही याची खात्री न करता ते कधीही कपाटात ठेवू नका. थोडासा ओलावा जरी राहिला तरी कपड्यांना दुर्गंधी येऊ शकते आणि बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कपडे घडी करण्यापूर्वी कॉलर, खिसे, जाड शिवण आणि बाह्यांच्या टोकांचा भाग नीट तपासा. पूर्ण कोरडे झाल्यावरच ते कपाटात ठेवा. कपड्यांना फ्रेश सुगंध यावा म्हणून शेवटच्या पाण्यात योग्य प्रमाणात फॅब्रिक कंडिशनर वापरू शकता. यामुळे कपडे मऊ राहतात आणि ओलसर वास कमी होण्यास मदत होते. मात्र त्याचे प्रमाण जास्त ठेवू नका. योग्य प्रमाणात वापरल्यास कपड्यांचा ताजेपणा जास्त काळ टिकतो. विशेषतः पावसाळ्यात हा छोटासा बदल खूप फायदेशीर ठरतो. जर सलग अनेक दिवस सूर्यप्रकाश नसेल तर रोजचे कपडे कमी प्रमाणात धुण्याची सवय लावा. एकाच वेळी खूप कपडे धुतल्यास घरात वाळत घालण्यासाठी जागा कमी पडते. त्यामुळे कपडे एकमेकांना चिकटून राहतात आणि वाळण्यासाठी अधिक वेळ लागतो. कमी प्रमाणात कपडे धुतल्यास ते व्यवस्थित पसरवता येतात. त्यामुळे प्रत्येक कपडा लवकर कोरडा होतो. पावसाळ्यात योग्य पद्धतीने कपडे वाळत घालण्याच्या या छोट्या सवयी रोजच्या आयुष्यात मोठा फरक घडवतात. कपड्यांना दुर्गंधी येत नाही, पुन्हा धुण्याची गरज कमी पडते, घरातील ओलसरपणाही कमी होतो आणि वेळेची मोठी बचत होते.
या सोप्या ट्रिक्स नियमित वापरल्यास पावसाळ्यात कपडे वाळवण्याची समस्या खूपच कमी होऊ शकते. त्यामुळे आजपासून या सवयी नक्की अंगीकारा आणि हा उपयोगी सल्ला आपल्या कुटुंबियापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.